मित्रांनो, हायड्रोपोनिक शेती करायची असेल तर कसे करू शकतो, स्ट्रक्चर कसं असावं आपलं, याविषयी आज आपण सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत. तर आज आपल्यासोबत आकाश सर आहेत. तर तुमचं नाव सांगा प्रथम. नमस्कार, माझं नाव आकाश आप्पासाहेब काळुके. मी इथं कृषी विज्ञान केंद्र बारामतीमध्ये प्रकल्प सहाय्यक म्हणून गेल्या 4 वर्षापासून काम करत आहे आणि या हायड्रोपोनिक सिस्टीमची पूर्ण काळजी घेत आहे. अच्छा, तर आता जर विचार केला आपण हायड्रोपोनिक शेती, बरेच शेतकरी म्हणतात की हायड्रोपोनिक करायचं, परंतु जर खर्चाचा विचार केला तर फार प्रमाणात त्याला खर्च पाहायला मिळतो आपल्याला, बरोबर आहे? तर सर्वसाधारण तुमचं म्हणणं काय आहे की किती खर्च येऊ शकतो सर्वसाधारण 10 गुंठ्याचा विचार केला? खर्चाचा जर आपण विचार केला तर हे जास्त करून मॉडर्न फार्मिंग कडे जास्त याचा फोकस आहे. त्यामुळे टेक्नॉलॉजी नवीन असल्यामुळे सुरुवातीला थोडासा खर्च जास्त आहे, पण महाराष्ट्र गव्हर्नमेंट त्याच्यासाठी लागणारा जी सबसिडी आहे ते सुरू करण्याच्या आता सध्या विचारात आहे. तर त्यासाठी आता जर आपण खर्च बघितला तर 10 गुंठ्यासाठी आपल्याला 35 ते 40 लाख रुपयापर्यंत खर्च येतो विथ ऑटोमेशन. आणि जर आपल्याला सेंट्रल आपण जर विचार केला सबसिडीचा तर सेंट्रल गव्हर्नमेंट आपल्याला 300 रुपये पर स्क्वेअर मीटर सबसिडी देतं, पण महाराष्ट्र गव्हर्नमेंटने अजून सुरू केलं नाही. तर आमचा त्याच्यासाठी लागणारे जे काही गाईडलाईन्स आहेत ते आम्ही गव्हर्नमेंटला सबमिट केलेत. येत्या काही दिवसामध्ये त्याच्यामध्ये सबसिडी सुरू होईल असा आमचा अंदाज आहे. अच्छा, तर विचार केला तर आउटपुट तितकं आहे का आपल्याला? 31 ते 35 लाखाची आपण गुंतवणूक केली तर आउटपुट तितकं मिळू शकतं आपल्याला? जेवढं आपण इन्व्हेस्टमेंट केलंय, तुम्ही जर योग्य मार्केटिंग केलं, योग्य पॅकेजिंग वगैरे करून सेल केलं तर तुमच्या 4 वर्षामध्ये तुमचे सगळे पैसे रिटर्न तुम्हाला मिळू शकतात. अच्छा, आणि हे भांडवल आपल्याकडे आहे तसं राहणारच आहे. काय ठीक आहे. तर आता आपण जर विचार केला पॉलिहाऊस मध्ये तर म्हणजे हायड्रोपोनिक मध्ये तर कोणत्या भाजीची आपण लागवड करू शकतो यामध्ये? याच्यामध्ये सगळ्या प्रकारच्या पालेभाज्या, परदेशी पालेभाज्या, आपल्या इंडियन फळभाज्या आणि मेडिसिनल क्रॉप जे म्हणतो आपण ते सगळे आपण याच्यामध्ये घेऊ शकतो. आणि कोणकोणते स्ट्रक्चर वापरू शकतो सर्व? तसं बघितलं तर आपल्याकडे टोटल 8 प्रकारचे सिस्टीम्स आहेत. त्याच्यामध्ये NFT फ्लॅट बेड सिस्टीम, NFT ए शेप सिस्टीम, ग्रो टावर सिस्टीम, एरोपोनिक सिस्टीम, डच बकेट सिस्टीम, डीप वॉटर कल्चर, ट्रप मेथड आणि ग्रो लाईट सिस्टीम, अशा टोटल 8 प्रकारच्या सिस्टीम्स आपल्याकडे अवेलेबल आहेत. अच्छा, आणि हे महाराष्ट्रातलं किंवा देशातलं गव्हर्नमेंटचं एक म्हणजे एकमेव फार्म आहे ज्यांच्याकडे सगळ्या प्रकारच्या हायड्रोपोनिक सिस्टीम प्रकारच्या सिस्टम आहेत. हो. अच्छा, तर आता इथं तुम्ही जी लागवड केली आहे पाठीमागे जर पाहिलं तर कोणकोणत्या पिकाच्या या ठिकाणी तुम्ही लागवड केली आहे सध्या? याच्यामध्ये फळभाज्यांचा जर आपण विचार केला तर आपल्याकडे 10 प्रकारच्या मिरच्या आहेत. म्हणजे रंगीत ढोबळी मिरची, त्याच्यामध्ये 2 प्रकारच्या रंगीत ढोबळी मिरच्या आहेत. स्नॅकी पेपर्स आपण म्हणतो, ज्या सलाडमध्ये कच्च्या खाल्ल्या जातात, जरा स्वीटनेस फ्लेवर असतो, तर त्या 3 प्रकारच्या मिरच्या आपण इथे लावल्यात. एकदम तिखट अशा रावेत म्हणून मिरच्या आहेत, त्याच्या 2 व्हरायटी आपण लावल्यात. हॅबिनॅरो म्हणून एक मिरची येते जी पिझ्झासाठी टॉपिंगला किंवा मसाले बनवायला वापरतात, तर त्याच्या 2 व्हरायटी आपण इथे लावल्यात. आणि हॅलेपिनो म्हणून एक म्हणतात, तर त्याच्या 2 व्हरायटी आपण इथे लावलेल्या आहेत. म्हणजे एवढ्या मिरच्याची लागवड इथं पाहायला मिळते. ह्या जर पाहिलं तर ह्या सर्व मिरचीचीच लागवड. प्रत्येक एका रो मध्ये आपण एक वेगळी व्हरायटी, अशा आपण 10 प्रकारच्या 10 व्हरायटीज आपण इथे. हे जर आपण पाहिलं तर हे पूर्ण आपल्याला मिरचीचं पाहायला मिळतं इथं. आणि तिथं जर कोपऱ्यामध्ये 2 बेड पाहिले तर ते कोणते पाहायला? एकामध्ये आपण पॅक्चॉय आपण त्याच्यामध्ये लावला आणि एकामध्ये आपण लोरोसो लेट्यूस लावलेला आहे. हे जे लेट्यूसेस आहेत हे जास्त करून एक्झॉटिक आहेत आणि हे सलाडमध्ये खाल्ले जातात, कच्चे खाल्ले जातात. आणि जे बर्गरमध्ये आपण म्हणतो जी पानं वापरली जातात ती लेट्यूसची पानं वापरली जातात. अच्छा, म्हणजे ही भाजी असते त्यामुळे. हो, बरोबर. आता जर पुढेचं स्ट्रक्चर आपण पाहिलं तर हे कोणतं स्ट्रक्चर आपल्याला पाहिलं? आता याला ग्रो टावर सिस्टीम म्हणतात. तर याच्यामध्ये आपण सगळ्या प्रकारच्या मल्टीकट भाज्यामध्ये, ज्याला लाईफ पिरियड जास्त आहे, तुमचा 3-4 महिन्याचा पिरियड आहे, ज्याच्यामध्ये आपण मेडिसिनल आपण त्याच्यामध्ये घेऊ शकतो. किंवा मल्टीकटच्या भाज्यामध्ये आपलं पालक आहे, पार्सली आहे, ज्या एकदा कट केल्यानंतर परत फुटून येतात, अशा सगळ्या प्रकारच्या भाज्या आपण यामध्ये इंडियन भाजीची देखील आपण यामध्ये लागवड करू शकतो. असं नाही की एक्झॉटिकच फक्त. बरोबर. असं टावर सिस्टम येते. फ्लॅट पार्सली आपण इथं लावले आहे, कर्ली पार्सली पण आपण इथं लावलेलं आहे. फ्लॅट पार्सली किंवा ह्या जे पार्सली आहेत जास्त करून सलाडमध्ये खाल्ले जातात. दुसरे तुमचे जे मेडिसिनल औषध आपण म्हणतो, आयुर्वेदिक औषधं, त्याच्यामध्ये हे वापरले जाते. तिसरं ही जी कर्ली पार्सली, हिला हारामध्ये तुम्ही बघितलं असेल, डेकोरेशनसाठी बुकेमध्ये वगैरे वापरले जातात. त्यामुळे मल्टिपल यूज आहे याचा पार्सलीचा. हो. तसंच आता हे जर पाहिलं आपण, हे काय पाहिलं? आता याला एरोपोनिक सिस्टीम आहे ही, आणि याच्यामध्ये आपण बेसिल लावलेला आहे. बेसिल म्हणजे आपण याला परदेशी तुळस पण म्हणू शकतो, इंग्लिश तुळस. ते याच्यामध्ये आपल्याकडे टोटल 5 प्रकार आहेत वेगवेगळे, ज्याच्यामध्ये एक आहे ती ही पर्पल बेसिल, त्यानंतर लेमन म्हणजे जरा त्याला लिंबाचा फ्लेवर आहे थोडासा, त्यानंतर थाई बेसिल ज्याला बडीशेपचा फ्लेवर आहे, त्यानंतर ग्रीक बेसिल आणि इटालियन ग्रीन बेसिल जे मिंट फ्लेवरचे आहेत. तर ते अशा 5 प्रकारचे वेगवेगळे बेसिल आपण इथं लावलेले आहेत. त्यानंतर आपला इंडियन पालक लावलाय, लेट्यूस लावल्यात आणि पोटॅटो सुद्धा आपण याच्यामध्ये लावलेत. म्हणजे हे असे सिस्टम पाहिलं मिळतं. ह्याच्यामध्ये जर पाण्याचं व्यवस्थापन पाहिलं तर कशा प्रकारचं पाणी? तुम्हाला दाखवतो. आपण याच्यामध्ये काय करतो, न्यूट्रिएंटचं जे पाणी आहे ते खालून स्प्रे केलं जातं. याच्यामध्ये तुम्ही बघू शकता अशा प्रकारचे हे रूट्स तुम्ही बघू शकता. म्हणजे हे लाईव्ह, याला जे काही न्यूट्रिएंट झाडाला लागणार आहे ते आपण हे जे खालचे मिस्टर्स आहेत याच्या थ्रू आपण त्याला स्प्रे करतो, त्याच्यावरती ते पूर्ण ग्रो होतं. त्यावेळेला वरच्या अशा प्रकारे वरती पाहायला मिळते आपल्याला मिळतात. आणि याच्यामध्ये जर न्यूट्रिशन व्हॅल्यूचा तुम्ही जर विचार केला तर जे आपण सॉईलमध्ये भाजीपाला ग्रो करतो त्याच्यापेक्षा 7 ते 8% न्यूट्रिशन याच्यामध्ये जास्त असतं. कारण की याच्यामध्ये आपण न्यूट्रिशन पूर्ण बॅलन्स करून देतो, ECPH पाण्याचा बॅलन्स केला जातो. आणि याच्यासाठी जे काही लागणारं पाणी आहे ते पूर्ण आरोचं पाणी आपण वापरतो.
त्यामुळं अच्छा. एकदम प्रिसाइज वॉटरिंग त्यांनी इरिगेशन केल्यामुळे त्याच्यामध्ये न्यूट्रिशन व्हॅल्यू खूप चांगली राहते. त्यामुळे आपल्याला अशा प्रकारचं पीक पाहायला मिळतं. आता बरोबर. त्याचबरोबर जर आपण इथून पुढे आलं तर हे आपल्याला टॉवर जो पाहायला मिळतो हे कशा प्रकारचं याला NFT ए शेप सिस्टीम म्हणतात. याला हा जो पाईप आहे याला NFT किंवा न्यूट्रिएंट फिल्म टेक्निक पाईप म्हणतो. याच्यामध्ये न्यूट्रिएंटचं पाणी असतं खाली, तुम्ही याच्यामध्ये बघू शकता. असं हे पाण्यावरती याच्यामध्ये आपण कुठल्याही प्रकारची माती वगैरे यूज करत नाही. या हायड्रोपोनिक सिस्टीमचा कन्सेप्ट असतो हायड्रोपोनिक्स मध्ये माती विना शेती किंवा पाण्यावरची शेती. तर याच्यामध्ये कुठल्याही प्रकारची मातीचा वापर न करता फक्त पाण्यावरती आपण इथे शेती करतो. आणि या सगळ्या सिस्टीम सर्क्युलेटरी आहेत. म्हणजे याच्यामध्ये तुम्ही जे पाणी इथून सोडताय ते त्या साईडनं पाणी आउटलेट जातं, अंडरग्राऊंड टँकमध्ये कलेक्ट होतं आणि तेच पाणी पुन्हा रियूज केलं जातं. त्यामुळे याच्यामध्ये 0% वेस्टेज ऑफ फर्टिलायझर आणि 0% पाण्याची पण बचत आहे. हो, वेस्टेज पाणी काहीच जात नाही. अच्छा, आता जर तसंच येतं किंवा तर ही काय सिस्टम बघायला मिळते? आता LMP फ्लॅट बेड सिस्टीम म्हणतो. याच्यामध्ये आपण पूर्ण एक बेंच एका लेवलमध्ये आपण बनवलेला आहे. सेम ए शेप सारखंच आहे. याच्यामध्ये फक्त आपण वर्टिकल मध्ये गेलो आणि हे हॉरिझॉन्टल मध्ये, एवढा फरक आहे. याच्यामध्ये पण पूर्ण सगळ्या प्रकारच्या पालेभाज्या आपण लागू करू शकतो. फक्त जे जास्त रूट वगैरे येणार आहेत अशा लागू शकत नाही. हा, आता याच्यामध्ये 2 टाईप असतात. जर पालेभाज्या आपण घेतल्या तर त्याच्यामध्ये रूट जास्त वाढत नाहीत, म्हणजे छोटे रूट असतात त्याचे, त्यामुळे त्याला आपण या सिस्टीम मध्ये लावू शकतो. आणि जर फळभाज्या तुम्हाला घ्यायच्या म्हणजे त्याचा रूट झोन जास्त असतो, त्याला रूटला ग्रो व्हायला जागा जास्त लागते, म्हणून आपण ती डच बकेट सिस्टीम वापरतो ज्यामध्ये आपण मिरच्या लावल्या. अच्छा, म्हणजे तिथं ते करू शकतो, इथेही करू शकतो. अच्छा, तर आपण कमी जागेमध्ये देखील ही करू शकतो. तसंच आपण जर इथं बघितलं तर ही वेगळी व्हरायटी कोणती बघायला मिळते? आता याला इडिबल फ्लावर्स म्हणतात, खाण्यायोग्य फुलं. म्हणजे हे काय करू जातात की जसं आपल्याकडे गोकर्ण तुम्ही ऐकलं असेल, बरोबर. गोकर्णचं आपण पाणी, गोकर्णाची फुलं आपण पाण्यामध्ये भिजत ठेवतो, सकाळी ते पाणी पिलं जातं, ज्याने आपली बॉडी डिटॉक्स होते. तसेच काही कॅरेक्टर या फुलांमध्ये आहेत. काही फुलं ते कच्ची खाल्ली जातात, काहींची पावडर करून ते भाजीमध्ये वापरली जातात, जसे आपण कसुरी मेथी वापरतो झाडात, म्हणजे तुमच्या भाजीचा फ्लेवर वाढवायला, अरोमा वाढवायला. त्यानंतर काही फुलं अशी जी डेकोरेशन पर्पज, म्हणजे तुम्ही केक वगैरे जे बनवता तर त्याच्यावरती डेकोरेशन म्हणूनसाठी पण वापरले जातात. आणि प्लस त्याला सलाडमध्ये कच्चं सुद्धा खाल्लं जातं. असे वेगवेगळे त्याचे कॅरेक्टर्स आहेत. ह्याची लागवड आपण टॉवर मध्येच करू शकतो का अशा पद्धतीने? नाही, कुठल्याही प्रकार हायड्रोपोनिक्स मध्ये कोणत्याही सिस्टीम मध्ये आपण करू शकतो. तर ह्याचा जर विचार केला तर ह्याला पण आउटपुट जर पाहिलं आपण यामध्ये, आता ही नवीन आपल्याला बघायला मिळेल. बरोबर. आता याचं मार्केट व्हॅल्यू जर आपण बघितलं तर आपण एक पनेट मध्ये पॅक करून विकतो. एक 15 ग्रॅमची 10 ग्रॅमची पनेट असते आणि एका पनेटची व्हॅल्यू आपण 60 रुपये 70 रुपये पर्यंत विकू शकतो. जर किलो मध्ये जर आपण विचार केला तर 6 ते 7 हजार रुपये किलो मध्ये आहे. आणि तेवढा आउटपुट या ठिकाणी मिळते. खूप जास्त. आता आपण बघू शकतो थोड्या प्रमाणात आता सुरुवात झालेली आहे. 1 महिन्यानंतर तुम्हाला म्हणजे रोज हार्वेस्ट केले तरी ते संपणार नाही, एवढं त्याला येतं. आणि एक क्रॉप आपल्याला कितीला भेटू शकतं याचं? याची रोपं आपण इथून सप्लाय करतो. शेतकऱ्यांना पाहिजे असेल तर ती 4 रुपये 5 रुपयानुसार आपण व्हरायटीनुसार त्याचे रेट वेगळे असतात, तर ती पण तयार करून देतो. आणि याच्यामधून आपण जेवढी शेतकऱ्यांची रिक्वायरमेंट तेवढी सगळी आपण इथून देऊ शकतो. अच्छा, आता हे सर्व आपण पाहिलेलं आहे की स्ट्रक्चर आपलं कसं असावं वगैरे, हे सर्व माहिती आपण जाणून घेतलं आहे. परंतु जर पाण्यात आपण, तुम्ही सांगितलं की ॲरोचं पाणी वापरतो आपण याला, बरोबर, तर ती सिस्टम यामध्ये कशी बसवलेलं आहे पॉलिहाऊसमध्ये, ते कुठं लावलेलं आहे? इथं आपल्या पाठीमागच्याच बाजूला आपण इथं बघू शकतो. याच्यामध्ये आपण हा आरोचा प्लांट इथं आपण बसवलेला आहे. याच्यामध्ये आपण डबल फिल्ट्रेशन सिस्टीम यूज करतो. म्हणजे हा आपला मेन मोठा टँक आहे, तो रॉ वॉटरचा टँक आहे. त्याच्यामधून हे 3 सिस्टीम वेगळे आहेत, सायक्लॉन फिल्टर, सँड फिल्टर आणि डिस्क फिल्टर. हे 3 फिल्टरमधून पाणी फिल्टर होऊन आपल्या फिल्टर टँकमध्ये जातं. तिथून पाणी आरोला येतं. मग आरोमध्ये कार्बन फिल्टर, सँड फिल्टर आणि UV फिल्टर असे 3 प्रकारचे फिल्टरमधून होऊन परत ते आरोचं पाणी तयार होतं. म्हणजे हे एकदम पाणी जे तुम्ही बिस्लरीचं पाणी पिता त्याच्यापेक्षा जास्त चांगलं पाणी हे आहे आणि ते पाणी आपण झाडासाठी क्रॉपला वापरतो. तर अशा प्रकारचं या ठिकाणी तुम्ही नियोजन केलेलं आहे. बरोबर. आणि पूर्णतः ही जर विचार केला तर किती पॉलिहाऊस आपल्याला पाहायला मिळते? किती गुंठ्यामध्ये? हे 10 गुंठ्यामध्ये पॉलिहाऊस आहे. आणि याचं जे काय प्रॅक्टिसेस करायचे, तुम्हाला खतं द्यायचे असेल, पाणी द्यायचं असेल किंवा न्यूट्रिशन बॅलन्स करायचं असेल, हे सगळं पूर्ण ऑटोमाइज आहे. हे सगळे आपले ऑटोमेशन सिस्टीम आहे. इथं पॅनल आहे आणि याच्यामधून आपण पूर्ण ऑटोमाइज एन्व्हायरमेंट सुद्धा आपण याच्यामध्ये कंट्रोल करतो. टेम्परेचर, ह्युमिडिटी असेल, तुमचा लाईट असेल, हे सगळं आपण ऑटोमाइज मॅनेज करतो. 3 ते 4 माणसामध्ये पूर्ण पॉलिहाऊस या ठिकाणी पूर्ण पॉलिहाऊस होतं. हे 10 गुंठ्याचं पूर्ण पॉलिहाऊस आपण त्याच्यामध्ये मॅनेज करतो. तर पाहिलेलं आहे की आपण सर्व माहिती या ठिकाणी जाणून घेतलंय की टॉवर असू दे, त्याचबरोबर बकेट असू दे, कोणत्याही याच्यामध्ये आपण या ठिकाणी हायड्रोपोनिक शेती करू शकतो. त्याचबरोबर जे नियोजन आहे ते देखील प्रॉपर या ठिकाणी भेटलं जातं. दुसरी गोष्ट म्हणजे आपल्याला जर क्रॉप हवा असेल, कोणतंही जे आपण व्हरायटी पाहिला तेवढ्या व्हरायटीचं कोणतंही तुम्हाला क्रॉप पाहिजे असेल ते देखील तुम्हाला मिळणार आहे मित्रांनो. कारण यांचा कॉन्टॅक्ट नंबर आपण डिस्क्रिप्शनमध्ये देत आहोत. तुम्ही कॉन्टॅक्ट करून या ठिकाणी कोणतंही यामधील क्रॉप घेऊ शकता, कुठेही महाराष्ट्रामध्ये मागू शकता, पोच मिळू शकतं, किंवा इथे येऊन एकदा व्हिजिट करा. पॉलिहाऊस बघा कसं नियोजन केलेलं आहे, कसं मॅनेजमेंट केलेलं आहे, पूर्णतः या ठिकाणी माहिती या ठिकाणी सरांच्याकडनं जाणून घ्या. आणि जरी कोणाला शेतकऱ्यांना ट्रेनिंग जरी घ्यायचं असेल, असे बरेच लोक ज्यांना हायड्रोपोनिक्स माहिती नाहीये
किंवा शहरातली लोक ज्यांना हाऊस असते की आम्हाला छोट्या युनिटमध्ये घरामध्ये करायचं, तर तुम्ही किंवा कृषी विज्ञान केंद्र बारामतीला इथं भेट देऊ शकता आणि आमच्याकडून तुम्ही हायड्रोपोनिक्सचं सर्टिफाईड ट्रेनिंग इथून घेऊ शकता. अच्छा, म्हणजे ट्रेनिंग देखील तुम्हाला या ठिकाणी इथे अवेलेबल होणार. ट्रेनिंग घेतल्यानंतर तुम्ही योग्य ते करू शकता. तर मित्रांनो, कशी वाटते इन्फॉर्मेशन जरूर सांगा. त्याचबरोबर आणि काय माहिती हवी असेल ते देखील कमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका. व्हिडिओला लाईक, शेअर, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.